उद्धव ठाकरेंचा बंडखोर खासदारांच्या मतदारसंघात दौरा। आज यवतमाळ, वाशिम आणि हिंगोलीतील कार्यकर्त्यांशी साधणार संवाद। ठाकरेंच्या दौऱ्याचा टीझर प्रदर्शित। आता पलटवार होणार असा टीझरमधून बंडखोरांवर निशाणा। उद्धव ठाकरे आणि फडणवीसांचा एकाच विमानानं मुंबई-नागपूर प्रवास। उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे आणि फडणवीसांची सीट एकाच रांगेत। केंद्रीय मंत्रिमंडळ विस्ताराबाबत शिवसेनेकडून कोणत्याही नावाची चर्चा किंवा घोषणा केली जाणार नाही। शिंदेंच्या शिवसेनेकडून स्पष्टीकरण। कोणत्याही प्रकारचे तर्कवितर्क न लावण्याचं आवाहन। आमदार नरेंद्र मेहता यांच्या अडचणीत वाढ। मेहतांच्या कंपनीनं वरसावे इथल्या आदिवासींच्या जमिनी बळकावल्याचं जिल्हाधिकाऱ्यांच्या चौकशी अहवालात सिद्ध। खोटी बँक खाती उघडून कोट्यवधी रुपयांची अफरातफर। केतनचा टक्कल आणि त्याचं अडखळत बोलणं सियाला खटकायचं। याच कारणांमुळे सियाला केतनशी लग्न करायचं नव्हतं, सूत्रांची माहिती। केतन अग्रवाल हत्या प्रकरणामध्ये ज्येष्ठ वकील उज्ज्वल निकम यांची विशेष सरकारी वकील म्हणून नियुक्ती। मुख्यमंत्र्यांच्या विनंतीनुसार या केसला होकार दिल्याची निकम यांची माहिती। धनंजय मुंडेंनी बीड हत्याकांडातील मृत विलास घुलेच्या कुटुंबियांची घेतली भेट। आरोपी पोलिसांचा लाडका आहे का? मुंडेंचा खासदार बजरंग सोनवणेंच्या पुत्राकडे रोख। पुण्यातील कार्यक्रमात अभिमन्यू पवार आणि मेधा कुलकर्णी यांच्यामध्ये पहिल्या रांगेत बसण्यावरून नाराजी नाट्य। हा जागेचा नव्हे तर जातीचा वाद, मेधा कुलकर्णी यांचा आरोप। तर कोणत्याही जातीचा उल्लेख केला नाही, अभिमन्यू पवार यांचं स्पष्टीकरण। शेतकरी कर्जमाफीच्या अटी काढा, अन्यथा शेतकऱ्यांसाठी 29 जूनला रस्त्यावर उतरणार। आमदार रोहित पवार यांचा सरकारला इशारा। 70% शेतकरी कर्जमाफीपासून वंचित राहू शकतात, रोहित पवार यांचा आरोप। 30 जूनपर्यंत कोकणातच पावसाचा जोर राहणार। उर्वरित भागात मात्र हलका ते मध्यम पावसाचा अंदाज। जुलैमध्ये मात्र राज्यभरात जोरदार पावसाचा अंदाज। नाशिकच्या मुंगसे गावात अघोरी जादूटोण्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस। अघोरी विधी करत असल्याच्या संशयावरून 9 जणांना रंगेहात पकडलं। घटनास्थळावरून जादूटोण्याच्या विधीसाठी वापरलं जाणारं साहित्य जप्त। व्हेनेझुएलाच्या भूकंपात आतापर्यंत 235 जणांचा मृत्यू, 4300हून अधिक जण जखमी, 39,000 जण बेपत्ता। व्हेनेझुएलामधील हा गेल्या 126 वर्षातला सगळ्यात मोठा भूकंप।